आव्हानं तर खूप मोठी आहेत. म्हणजे आता मुली असल्या तर त्यांचा मासिक पिरियड येतो तेव्हा आम्हाला सगळं करावं लागतं. त्यांना ते काही कळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स ठेवावे लागतात, ड्रेस ठेवावे लागतात. काही काही मुलांची भांडणं होतात. म्हणजे आता सांगायला हरकत नाही, पण तसे टेबलवर असे बसलेले असतात मुलं मुली, त्रास पण देतात. आम्हाला 24 तास त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं, कारण दुसरं त्यांना काही नाही. खूप आव्हान आहे, पण तरी आम्ही त्या आव्हानांना हे करून पुढे जातो. त्यांना समजून सांगतो. त्याबद्दल काय असतं, मुलं आणि मुली बसतात एकत्र, पण त्यांना काहीतरी फील होतं, मग ते आमच्या जवळ येतात. तेव्हा ते सगळं खराब झालेलं असतं. आम्ही त्यांना, आमच्या संस्थेने त्याची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे की मुलांचे टॉयलेट्स वेगळे आहेत आणि मुलींचे वेगळे आहेत. टॉयलेटला जायला संस्थेने दोर बांधले आहे. म्हणजे आम्ही त्याचे हात धरत नाही, तो मुलगा बरोबर ते जाऊन ते करतो. मुलींचे वेगळे टॉयलेट्स आहेत. त्याच्यानंतर आम्ही तिला कपडे देतो, नॅपकिन लावून, मग ती म्हणजे व्यवस्थित होते.